देण्यात येतो आहे। दैनिक मंडळचे प्रबंध संपादक अनिलजी अग्रवाल, संपादक यांच्या तर्फे दिला जाणारा पुरस्कार IBN न्यूज 18 चे मराठी या नामांकित वृत्त वाहिनीचे वृत्त निवेदक म्हणून त्यांनी पत्रकारितेला दर्जा, खोली आणि जबाबदारी दिली आहे। पत्रकारितेतील 30 वर्षांहून अधिक अनुभव त्यांच्या प्रत्येक बातमीची सादरीकरणातून जाणवतो। बातमी केवळ वाचून दाखवे नव्हे तर त्या बातमी मागील संदर्भ, परिणाम, सामाजिक अर्थ लोकांपर्यंत पोहोचणे हे त्यांनी आपले कर्तव्य मानले आहे। अचूक याचा अर्थ तुमचा आजही पत्रकारितेवरती विश्वास आहे। हे काहीतरी करतील आणि हे जिवंत राहिले पाहिजे, ती माणसं, ही भावना तुमच्या मनात आहे आणि तुम्ही कौतुकाची एक टाळी वाजवायला इथं आलात, पाठीवर थाप द्यायला आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून मी आभार व्यक्त करतो। पण आज जेव्हा मी हा पुरस्कार स्वीकारतोय, ज्या कामासाठी हा पुरस्कार दिला गेला, त्या शेतकऱ्याच्या बांधावर मी गेलो, मी चिखल तुडवला, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन चिखल तुडवला आणि त्यांचा आवाज बुलंद केला, म्हणून महाराष्ट्रानं केलेलं हे कौतुक आहे, माझ्या पत्रकार बांधवांनी माझं केलेलं हे कौतुक आहे। त्यामुळे हा पुरस्कार सुद्धा रोज पायात चिखल तुडवणाऱ्या, रोज नव्या आशेवर, रोज नवं दुःख सहन करणाऱ्या माझ्या बळीराजाला मी समर्पित करतोय। कारण स्टुडिओ सोडून जेव्हा शेतीच्या बांधावरती एका प्रचंड मोठ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याची व्यथा मांडण्यासाठी बांधावरती गेलो, तेव्हा बांधावरचं त्याचं दुःख पाहिल्यानंतर त्या निर्जीव कॅमेऱ्याला सुद्धा डोळ्यात पाणी आणायला लावणारी वेदना आणि दुःख या महाराष्ट्रानं पाहिलं आणि महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं की आज माझा बळीराजा, आपला अन्नदाता किती मोठ्या संकटात आहे। एक पत्रकार म्हणून त्याची व्यथा इथल्या व्यवस्थेपर्यंत, इथल्या सरकारपर्यंत पोहोचवणं ही आमची जबाबदारी होती। त्या जबाबदारीचं काम केलं, नुसती जबाबदारी पार पडली तरी सन्मान होतोय, एवढी पत्रकारितेची आजची अवस्था आहे। आम्ही काही क्रांती केलेली नाही, आम्ही फक्त जे काम आहे ते काम प्रामाणिकपणे केलंय। तरी सुद्धा समाज हा आज हार तुरे घेऊन सन्मान करतोय, पुरस्कार देऊन सन्मान करतोय। याचा अर्थ आम्हाला अजून खूप काही करावं ही अपेक्षा आपल्या सगळ्यांची आहे, समाजाची आहे। हा मेसेज सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळतो।